सुरुवातीला आपण पद्मासन घालायचे आहे। उजवा पाय उचलून डाव्या मांडीवरती ठेवायचा आहे। उजव्या पायाची टाच पोटामध्ये घालायची आहे। डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवायचा आहे। पाठीचा कणा ताठ करायचा आहे। मान सरळ, श्वास संथ, मन एकाग्र। 3 ओंकार म्हणूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुवे नमः। गुरुवे नमः। योगाची सुरुवात नेहमी प्रार्थना आणि ओंकार याच्यापासून करायची असते। कारण आपलं मन, आपण बाहेरून आल्यामुळे आपल्या मनामध्ये अनेक विचार असतात। आपलं मन एकाग्र होण्यासाठी ओंकार आणि प्रार्थना आवश्यक असतात। योगासनामध्ये कायम पाठीचा कणा आपला ताठ पाहिजे। कारण आपल्या पाठीच्या मणक्यामधून ज्या काही वाहिनी जातात त्या वाहिनीमधून संदेश मेंदूकडून इतर अवयवाकडे जात असतात आणि इतर अवयवाकडून मेंदूकडे जात असतात। त्यामुळे पाठीचा कणा आपला नेहमी ताठ पाहिजे असतो। योगासनाचे खूप प्रकार आहेत। स्थितीनुसार योगासन हे 4 प्रकारच्या याच्यामध्ये स्थितीमध्ये विभागलेले आहेत। आपण बसलो आहोत, ही बैठक स्थिती आहे। बैठक स्थितीतून आपण दंड स्थितीत जातो, म्हणजे उभं राहतो, त्याला दंड स्थिती म्हणतात। सामान्य मनुष्य आणि इतर मनुष्य ज्याप्रमाणे जातात त्याप्रमाणे त्याच्याशिवाय त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे आपल्याला योगाभ्यास करणाऱ्याला जायचं असतं। आधी आसन सोडायचे, पद्मासन। दोन्ही पाय मोकळे करून घ्यायचे आहेत। आता बैठक स्थितीतून आपण दंड स्थितीत जात आहोत। डावा पाय जवळ घ्यायचा, कारण योगातला हा नियम आहे की सर्व जी आहेत आसनांची सुरुवात ही डाव्या बाजूने करायची असते। याला अपवाद आहे फक्त पद्मासन। पद्मासन मात्र उजव्या पायापासून सुरुवात करायची असते। डावा पाय जवळ घेतला, उजवा पाय जवळ घेतलाय, रनिंग सारखी ॲक्शन केलेली आहे आणि सरळ उठून उभं राहायचंय। आपण सूर्यनमस्कार करणार आहोत। सूर्यनमस्कार ही 10 आसनांची साखळी आहे। याच्यामध्ये पहिले 3 जे आहेत तेच शेवटचे 3 असतात। म्हणजे 3 आणि 3 6 जर गेले तर हे 3 आणि मधले 4 हे असे 7च आपल्याला लक्षात ठेवायचे असतात। 1 2 3 हे जे क्रिया आहेत ह्या 10 9 8 मध्ये करायच्या असतात। सूर्यनमस्कार हे मंत्रासह म्हटलं तर जास्त त्याचा उपयोग होत असतो। 14 प्रकारचे मंत्र म्हणून 14 सूर्यनमस्कार काढायचे असतात। दोन्ही पाय जुळून घ्यायचेत, अंगठे, घोटे, गुडघे, शरीर ताठ पूर्ण, मान सरळ। दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा करायची। नमस्कार मुद्रा करताना हाताची 4 बोटे अशी सरळ आणि अंगठ्याचे छातीमध्ये रोवायचे आहेत। एक श्वास घ्यायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे। ओम ह्राम मित्राय नमः। श्वास सुटलाय, पुन्हा एकदा श्वास घेऊन 2 क्रमांकामध्ये जायचं आहे। योगासनामध्ये एक लक्षात ठेवायचं की खाली वाकताना श्वास
सोडायचा आहे आणि वर येताना श्वास घ्यायचा आहे. आपण श्वास सोडत सोडत खाली जाणार आहोत. 2. आपले हात पायाच्या बाजूला जमिनीवर लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ आपल्या गुडघ्याच्या दिशेने न्यायचं आहे. गुडघे वाकवायचे नाही आहेत. 3 ला डावा पाय मागे घ्यायचा आहे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकून हात पुढे टेकवायचे जमिनीला. डावा पाय मागे घ्यायचा आहे, जास्तीत जास्त मागे. पाय उभा आहे, नजर समोर. कंबर खूप वाकवायची खाली. 4 ला ताठ तिरकी अवस्था, म्हणजे दोन्ही पाय मागे, दुसराही पाय मागे घ्यायचा आहे आणि शरीराची ताठ तिरकी अवस्था करायची आहे. 4. आता 4 ही टोटली वेगळी आहे. 5, 6, 7 हे वेगळे आहेत 4 पेक्षा. ते आपण दाखवणार आहोत. 5 ला काय करायचं? अष्टांग स्थिती. 2 गुडघे, 2 पाय टेकलेले आहेत. 4 झाले. 2 हात टेकलेले. 6. आता छाती आणि कपाळ अशी अष्टांग स्थिती. 8 आपल्या शरीराचे अवयव टेकलेले असतात. छाती टेकलेली आहे, कपाळ टेकलेलं आहे, पोट वर खेचलेलं आहे. संथ श्वसन. 6 ला भुजंगासन. श्वास घेत वर यायचं आहे, नजर आकाशाकडे. संथ श्वसन. भुजंगासनामध्ये व या क्रियेमध्ये फरक एवढा आहे की मागचे पाय उभे आहेत, पायाचे तळवे उभे आहेत. भुजंगासनामध्ये पायाचे तळवे पसरलेले असतात. 7 म्हणजे अधोमुख श्वानासन. पायाच्या टाचा मागे टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. शरीर पूर्ण वर उचलायचं आहे. आता 8 हे 3 क्रमांकापर्यंत तिसरी स्थिती जी आहे ती 8 प्रमाणे यायला पाहिजे. कोणताही एक पाय पुढे घ्यायचा आहे, दोन्ही हाताच्या मध्यभागी न्यायचा आहे. 8 क्रमांक 3 ची स्थिती. 9 ही क्रमांक 2 ची स्थिती. दुसराही पाय पुढे आणायचा आहे. गुडघे ताठ, कपाळ जमिनीकडे. आणि 10 ही क्रमांक 1 ची स्थिती. पाठीचा कणा ताठ, दोन्ही पाय जुळलेले. सूर्यनमस्कार आपला अगदी परफेक्ट झालेला आहे. हे केव्हा समजायचं की ज्या ठिकाणी आपण सूर्यनमस्काराची सुरुवात करतो त्या ठिकाणी तो संपलेला पाहिजे. हे असे एकूण 14 सूर्यनमस्कार करायचे असतात. याच्यातले मंत्र लक्षात ठेवा. पहिला मंत्र जो आपण म्हटला आणि सूर्यनमस्कार केला आहे, ओम ह्राम मित्राय नमः. दुसरा ओम ह्रीम रवये नमः. तिसरा ओम ह्रूम सूर्याय नमः. ओम ह्रेम भानवे नमः. ओम ह्रोम खगाय नमः. ओम ह्र पुष्णे नमः. हे झाले 6 मंत्र.
नंतरचे 6 मंत्र सांगतो. ओम